Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार. अंतरवाली सराटीत 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार. 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा. जरांगे मागणीवरती ठाम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला द्वेष नाही, मात्र हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा सवाल. आंदोलनाच्या तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या. जरांगेंचा अल्टिमेटम. राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरोधात शरद पवारांकडे तक्रार. आम्ही देखील पक्षासाठी मेहनत घेतली, आमचा मान सन्मान राखला पाहिजे. कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या. नेत्याची पवारांकडे मागणी. सूत्रांची माहिती. पार्थ पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा झालेत असं त्यांना वाटतंय. शरद पवारांकडे तक्रार जरी झाली असली तरी पार्थ पवार ऐकणार नाहीत. अंजली दमानी यांची टीका. पक्षाची बदनामी करणारी पोस्ट लिहिल्याबद्दल दादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना वरिष्ठांकडून समज. नव्या कार्यकारिणीमध्ये नव्या कुटुंबाच्या नातेवाईकांनाच संधी दिल्याचा श्रीवास्तव यांचा आरोप. सूत्रांची माहिती. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रचंड मानसिक धक्का. नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा समावेश. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक. केमिस्ट्री लेक्चरर PV कुलकर्णीला पुण्यातून अटक. तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांचीही चौकशी. पेपरफुटीसाठी टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड. अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडेसोबत शुभमचं कनेक्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँडमध्ये दाखल. परदेशवारीचा दुसरा दिवस. सेमीकंडक्टर, जलव्यवस्थापन आणि ग्रीन हायड्रोजन या 3 महत्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होणार. ऊर्जा आणि व्यापारावरती विशेष भर. राज्यभरातील काही भागात इंधन संकट. वाशिम जिल्ह्यातील 60% पंपावर डिझेलचा पुरवठा ठप्प. बुलढाण्यात देखील 166हून अधिक पंपावरती पेट्रोल डिझेल नाही. तर रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी CNG तुटवडा. वाहनांची मोठी रीक. रिंग रोड भूसंपादनात भोंदू खरातसह कुटुंबियांना 3 कोटींचा मोबदला मिळणार. गवळणे आणि पाथर्डी शिवारातील जमिनीसाठी रक्कम मंजूर. पत्नीला 82,83,000 तर दोन्ही मुलींना 1,82,00,000 मिळणार. फायदा घेण्यासाठी दोन्ही मुलींची उपस्थिती आवश्यक. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा गोळीबार. दुचाकीवरनं आलेल्या दोघांनी फर्निचर दुकानावरती 6 गोळ्या झाडल्या. शुभम लोणकरसह गोळीबाराची जबाबदारी घेत फेसबुकवरती पोस्ट. गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू. मान्सूनचं अंदमानात आगमन. दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढच्या काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 6 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता. गेवराई आणि अंबड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गोदावरी नदीचं पात्र कोरडं. पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. वारंवार मागणी केल्यानंतरही प्रशासनाकडून नदीत पाणी सोडलं जात नसल्यामुळे नागरिकांचा संताप. मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्याबाबत मे महिन्याच्या अखेरीस निर्णय. मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रातला पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला जाणार. समाधानकारक पाऊस झाल्यास मनपा पाणी कपात मागे घेण्याची शक्यता. जळगावच्या धरणगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा इयत्ता 4थीतल्या विद्यार्थिनीवरती अत्याचार. पीडितेच्या तक्रारीवरनं नराधमाला अटक. आरोपीकडनं मोबाईलवरती अश्लील व्हिडिओ दाखवून कृत्य. जीवे मारण्याची धमकी दिल्याची ही बाब उघड. धाराशिवच्या भूम शहरामध्ये मध्यरात्री तणाव. गोलाई चौकामध्ये झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गटात राडा. पोलिसांकडनं परिस्थिती नियंत्रणात, काही जण ताब्यात. या प्रकरणी संघटनांकडनं आज भूम शहर बंदची हाक. मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवरती भीषण अपघाताचा थरार. बसची 3 खासगी वाहनांना जोरदार धडक. 3घांचा दुर्दैवी मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत. दर्श अमावस्या आणि शनी जयंती निमित्तानं शनी शिंगणापुरात देशभरातनं लाखो भाविक दाखल. काल मध्यरात्रीपासून शनी मंदिरात भाविकांची गर्दी. सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात.
हॉर्मुझमधील इंटरनेट केबलवरती इराण शुल्क आकारण्याच्या तयारीत. समुद्राखालील 500हून अधिक केबलमुळे डेटा सेवा संकटात. केबलद्वारे जगातील 95% अधिक आंतरराष्ट्रीय डेटा वाहतूक चालते. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.